सर्वांना नमस्कार. आपण एक 5-6 सेकंद वाट बघूयात. मी विषयाला चालू करतोय. जशी मी पोस्ट टाकली होती तसं खूप लोकांना चर्चा केल्यानंतर त्यांचं म्हणणं असतंय की तुम्ही प्रभागामध्ये काय केलं किंवा तुमचा अनुभव कसा आहे महानगरपालिकेचा. ज्यावेळेस शेअर करतो लोकांबरोबर त्यावेळेस सगळ्यांचं म्हणणं असतं की तुम्ही एकदा फेसबुक लाईव्ह आलं पाहिजे, व्हिडिओ रेकॉर्ड केले पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे जे काय आपलं छोटं मोठं काम असेल. तर मी आज सुरुवात करतोय की मुळात मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि पाठीमागील 15 वर्षापासून आय टी क्षेत्रात काम करत आहोत. आणि एक शनिवार रविवार वेळ मिळतो, म्हणजे 5 दिवस वर्किंग असं शनिवार रविवार वेळ मिळतो. तर आमच्या इंजिनिअरिंगपासूनचेच मित्र की काही ना काही सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सामील असायचो. आम्ही गुरु गोविंद सिंगला माझं इंजिनिअरिंग झालं आणि त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या रूपातून एकमेकाशी कनेक्टेड आहोत. हल्ली आम्ही वर्षातून 1-2 ट्रिप काढतो. एक 30-35 लोक एकत्र कुठेतरी भेटत असतो किंवा चर्चा करत असतो वेगवेगळ्या विषयावर. तर एकंदरीतच एक सामाजिक काम करणारा ग्रुप आहे. आणि मुळात म्हणजे हे सगळे खेडेगावातून आलेले माझे मित्र आहेत. तर मला वाटतं मी चालू करतो आता विषयाला. मुळामध्ये ज्यावेळेस मी पुण्यामध्ये मी 2004ला आलो. त्याच्यानंतर काही वर्ष मी ह्याच्यामध्ये राहिलो, वारजेमध्ये राहिलो, बेंगलोरला गेलो, लंडनला होतो काही दिवस, नंतर साऊथ कोरियाला होतो काही दिवस. आणि त्याच्यानंतर मी बालेवाडीमध्ये 2010ला घर गेलं आणि इथं राहायला आलो. मुळात मला कोणत्याही बालेवाडीतल्या एकाही सामाजिक ॲक्टिव्हिटीमध्ये खरंच मला पडायचं नव्हतं, कारण गावाकडं तेवढं काही चाललेलं असायचं की वाटायचं वेळ नाही आपल्याकडं. त्याच्यामुळे मला सोसायटीतही कुणीही ओळखत नव्हतं. म्हणजे मी गाडी पार्क करायचो आणि मला अजून आठवतं की वर येऊन बसायचो. असं 1-1.5 वर्ष केलं मी काम. आणि मला सामाजिक क्षेत्राचा इथं पुण्यामध्ये मला हे वाढवायचा नव्हता. पण परिस्थितीनं मला म्हणजे आम्ही 8-10 जणांचा ग्रुप केला आणि काही इंटरनल ह्याच्यामुळं आम्हाला सगळं हातात घ्यावं लागलं. आणि आम्ही नंतर एक चांगली टीम बनवली, कॉन्कॉर्ड पोर्शिया म्हणून सोसायटी एक बालेवाडी त्याची. आणि त्याच्यानंतर आम्ही कामाला चालू केलं. तर ज्यावेळेस काम हातात घेतलं त्यावेळेस मला आश्चर्याचे धक्के बसत गेले. म्हणजे मला बिल्डिंग आहे, 195 फ्लॅटची माझी सोसायटी आहे. सोसायटीला पाण्याचे कनेक्शन आहेत, 2.5 इंचाची लाईन दिलेली आहे आणि पाण्याची कनेक्शन देऊन लाईन अस्तित्वात आहे. एनओसी आहे पाण्याची. माझ्याकडे रोडची एनओसी आहे, म्हणजे अस्तित्वात रोड नाही आहे जागेवर. आणि माझ्याकडे ड्रेनेज लाईनची एनओसी होती. मी ज्यावेळेस रेकॉर्ड बघितले सगळे बिल्डरांचे त्यावेळेस, तर ड्रेनेज लाईनची एनओसी पण मला सेप्टिक टँकवर ड्रेनेज लाईनला परमिशन दिलेली. आणि तुम्ही विचार करू शकता की मला जवळपास 60,000 लिटर आम्ही रोज पाणी वापरायचो आणि ते इतकं मोठं पाणी कुठं जाणार तर ते रस्त्यावर व्हायचं. म्हणजे अशा अनेक प्रसंगाला तोंड दिल्यानंतर मग आम्हाला वाटायचं की बिल्डरांना ह्याच्यात काही केलेलं असेल किंवा महानगरपालिकेला लक्षात नसेल की आपल्याला इथं आहे. म्हणजे एनओसी असताना सुद्धा आम्ही कुठेतरी पॉझिटिव्ह म्हणून बघायचो. मग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला भेटायला जायचो. तर महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला म्हणायचे, हो तुम्हाला ड्रेनेज लाईन नाहीये, पाण्याचे कनेक्शन नाहीये, तुम्हाला रस्ते नाहीयेत. हो आम्ही म्हणायचो, हो म्हणायचो. आम्हाला वाटायचं की आता आमच्याकडं हे पॉझिटिव्हली बघतायत म्हणजे आमचे प्रश्न सुटणार. म्हणजे हा फार सुरुवातीचा काळ होता. आम्हाला कोणी सकारात्मक आमच्या भावना समजून घेतलं तर आम्ही फार पिघळून जायचो. पण नंतर ज्यावेळेस 2ऱ्या-3ऱ्या मीटिंगमध्ये जाऊ त्यावेळेस त्यांनी मग हे तुमच्याकडे नाहीये, तुमच्याकडे असं झालंय, तुमच्याकडे ते झालंय, त्याच्यावर टोलवाटोलवी चालू केली. आणि आम्ही काय म्हणता येईल की त्या गोष्टीला फेस करत करत पुढं जायचं ठरवलं. नंतर मग मुळात माझ्याकडं ड्रेनेजची एनओसी आहे, म्हणजे ड्रेनेज लाईन सोसायटीला दिली असं कागदपत्रे आहे, पण ड्रेनेज लाईन नाहीये. पण ते नसल्यामुळं सोसायटीला खूप मोठ्या त्रासांना सामोरं राहावं लागायचं. म्हणजे मला आठवतं की जेवढे आमचे फर्स्ट फ्लोअर आहेत बिल्डिंगमध्ये, ज्यांनी कोणी टॉयलेटचं फ्लश केलं तर त्यांचं ती जी ह्युमन वेस्ट आहे ते खाली न जाता अंगावर उडायचं. कारण ड्रेनेज कुठं जाणार ना, ड्रेनेज जायला सगळं चॉकअप झालेलं, सगळं बंद झालेलं. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला जे सरकारी यंत्रणा आहे, म्हणजे तुमची सेप्टिक टँकच्या गाड्या असतात त्याच्यावर अवलंबून राहावं लागायचं. त्याच्यात मुळात सेप्टिक टँकच्या गाड्यांना ज्यावेळेस आम्ही अप्रोच करायचो, ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये जायचो, महानगरपालिकेला म्हणायचो की आम्हाला 150 रुपयाला त्यावेळेस टँक मिळायची एक. आणि ती जवळपास आम्हाला 30-35 टँक लागायच्या. आणि त्याच्यानंतर ते कुठेतरी ड्रेनेजचा उपसा व्हायचा आमचा ह्याचा. आणि लाईन क्लिअर झाली की नंतर तुम्ही यूज करू शकायचा.
मग आम्हाला हे आठवड्यातून 2 आठवड्यातून 2-3 वेळेस करावं लागायचं आणि त्याच्यावर खूप पैसे मोजावं लागायचे आम्हाला. महानगरपालिकेच्या यंत्रणाला ज्यावेळेस मी सामोरं जायचो त्यावेळेस मला एक एक दिवसाची सुट्टी घ्यावी लागायची. म्हणजे मी ज्यावेळेस औंध क्षेत्रीय कार्यालयात जायचो त्यांना म्हणायचं मला ड्रेनेज लाईन पाहिजे, ते अर्ज द्यायचे मला, अर्ज मी भरायचो आणि पैसे भरण्यासाठी मला सेंट्रल बिल्डिंगला लावायचे. मग सेंट्रलला बिल्डिंगला जाऊन पैसे भरून मी ज्यावेळेस परत यायचो यांना सबमिट करावं लागायचं मला की अशी अशी ड्रेनेजची लाईन पाहिजे, आम्हाला क्लीन करून पाहिजे, सेप्टिक टँक क्लीन करून पाहिजे. तर मग त्यांनी सांगायचं की आमच्याकडं एकच गाडी आहे, म्हणजे क्षेत्रीय कार्यालयाची नाही, तर ही झोन पुण्याचे जे 5 झोन पाडल्यात त्यातल्या झोन 2 मध्ये औंध क्षेत्रीय कार्यालय येतं आणि बालेवाडी येते. त्यांना म्हणायचं की अख्ख्या झोनसाठी एकच ड्रेनेज उपसाची गाडी आहे. मग अशा वेळेस आम्हाला ती ड्रेनेजची गाडी एक एक महिना यायची नाही. मग आम्हाला प्रायव्हेट ह्याच्यावर डिपेंड राहावं लागायचं आणि 30-35 हजार आम्हाला खर्च यायचा आठवड्याला ते उपसून घेण्यासाठी पूर्ण ह्याचा. म्हणजे मला त्यावेळेस खरंच शॉक पडायचा की नुसते पैसे भरण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात जा, तुमच्याकडे नंतर आणून सबमिट करा. अख्खा दिवस मी याच्यामध्ये घालायचो आणि पैसे भरून यांना चलन दिल्यानंतर तो मुकदम ठरवायचा की तुमच्याकडे गाडी कधी येणार आहे ती. आणि मला तुम्हाला सांगायला खरंच दुर्दैव आहे हे आपल्या ह्याचं सिस्टीमचं. त्याला जर कॅशमध्ये पैसे दिले तर तो लगेच येऊन उपसा करून जाणार आणि जर त्याला चलन म्हणजे गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात पैसे भरून जर दिले तर तो 8-8 दिवस 10-10 दिवस एक महिना यायचा नाही. आणि फार म्हणजे आला तर त्यांनी एवढ्याच टँकर करणार तेवढ्याच टँकर करणार असेच जायचं. त्याच्यामुळं आम्हाला प्रायव्हेट ह्याच्यावर अवलंबून राहून लाखो रुपये या गोष्टीसाठी मोजावं लागलं. तसंच पाण्याचं आहे, आम्हाला 2.5 इंचाची पाण्याची लाईन दिलेली आहे. मग आम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेला अप्रोच केला की तुम्ही पाण्याचं कनेक्शन दिले पण त्यात पाणी येत नाहीये, तर महानगरपालिका म्हणायची की तुमचं क्षेत्र आहे हे 0 वॉटर झोन आहे. आणि त्याच पिरियडमध्ये मी आपले आम आदमी पार्टीचे राज्य संघटक जे आता काम करतात विजय कुंभार सर यांना अप्रोच झालो आणि विजय कुंभार सरांना सांगितलं की आरटीआयच्या माध्यमातून तुम्ही माहिती काढा. तर आम्हाला ज्यावेळेस आरटीआयची माहिती मिळाली तर ते म्हणतात की बालेवाडी हे क्षेत्र 0 वॉटर झोन आहे, हे 2015ची गोष्ट आहे. मी म्हणायचं त्यांना 0 वॉटर झोन म्हणजे काय, तर ते म्हणतात की आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, तुम्हाला बिल्डर पाणी देतात. मग आम्ही बिल्डरला विनंती केली तर बिल्डर हातवर करायची. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आमच्यावर घडत गेलेले आहेत. मग हे झालं, रस्ता आम्हाला नव्हता. म्हणजे तुम्हाला 100 फुटी रस्त्यावर आम्हाला सोसायटीला हे मिळालेलं आहे, बिल्डिंग परमिशन मिळालं आहे, बांधकाम मिळालं आहे आणि भोगवटा दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कंप्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यावर तुमचा रस्ता आहे का नाही, तर 2008ला रस्ता पूर्ण होणार होता असं म्हणतात. आज 2022 आहे आणि आजही त्या रस्त्यावर मला नाही वाटत की 100 फुटाच्या आसपास सुद्धा काम झालेलं आहे अजून. आणि असा जवळपास 1.5-2 किलोमीटरचा रस्ता आहे तो. मग आम्हाला रस्ता नाहीये, 3 मीटरचा रस्ता होता सोसायटीला. म्हणजे एक गाडी समोरून आली तर त्याला पलीकडे थांबावं लागायचं आणि एक गेल्यानंतर दुसऱ्याला यावं लागायचं. असं 3 मीटरचा रस्ता आणि 100 फुटाची सोसायटी. आणि या गल्लीमध्ये नंतर जवळपास दुसऱ्या ह्याच्यातून जवळपास 50 फ्लॅटच्या सोसायटी पण तयार झाल्या होत्या. तर ज्यावेळेस आम्ही हे महानगरपालिकेच्या निदर्शनास आणलं त्यावेळेस ते म्हणतात की आमच्याकडे बजेट नाही. आम्ही खूप खोलात गेल्यानंतर खरंच बिल्डरांचे उपकार मानले पाहिजेत की त्यावेळेस बिल्डरांना साई चौकापासून पार आमच्या सोसायटीपर्यंत बिल्डरांना रस्ते केलेले. म्हणजे महानगरपालिकेला तुम्ही डेव्हलपमेंट चार्ज बिल्डरांना भरायचा, त्याच्यानंतर तुम्ही सुविधा द्यायच्या नाहीत आणि ह्या सगळं बिल्डरांना उपलब्ध करून द्यायचं सगळं. म्हणजे बिल्डरांची दुहेरी तिहेरी लूट आहे. म्हणजे त्यांनी खरंच व्यवसाय केला पाहिजे की बिल्डिंग उभा केल्या पाहिजे का यंत्रणांबरोबर काय म्हणता येईल रोजचा संवाद ठेवून त्यांच्या मागं लागून सुविधा दिल्या पाहिजेत. मला वाटतं की हे कोणत्याही दृष्टीनं विकसनशील देशाचं विकसित होण्याच्या मार्गावर आपण नक्कीच नाहीत असं मला त्यावेळेस वाटायचं. वेगवेगळ्या यंत्रणावर ज्यावेळेस भेटायचो तर वेगवेगळ्या यंत्रणा आम्हाला टोलवाटोलीची प्रयत्न करायची. कुणी म्हणायचं ड्रेनेज लाईनच येणार नाही तुम्हाला. मग आम्ही त्याच वेळेस मी पाणी फाउंडेशनच्या 2015 पासून अभ्यास करायला चालू केला. तर सेप्टिक टँक तुम्ही स्वतः बांधू शकतो. आम्ही स्वतःचे सेप्टिक टँक बांधले, 10x10चे 2 मोठे मोठे खड्डे घेतले आणि त्याच्यामध्ये ड्रेनेजचा पूर्ण जो आहे घाण आहे ते त्याच्यात झिरपूड लागली आणि सोसायटीला त्याच्यामध्ये दिलासा मिळाला. त्याच्यानंतर अशा सगळ्या ह्याच्यात फेस केल्यानंतर जवळपास एक 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये मी असं ठरवलं की हा मुद्दा फक्त माझा किंवा माझ्या सोसायटीचाच नाहीये, तर हा मुद्दा बालेवाडीमधील अनेक सोसायट्यांचा आहे. तर त्यावेळेस आम्ही काही जे ॲक्टिव्ह लोक आहेत त्यांनी प्रत्येक सोसायटीच्या गेटवर जायचो, सिक्युरिटी गार्डला त्यांना भेटायचो, त्यांच्याकडून म्हणजे तुमच्या चेअरमन सेक्रेटरीचा नंबर द्या. आणि अशी लोक जोडत गेलो आम्ही सगळे चेअरमन सेक्रेटरी. आणि आमच्याकडे जवळपास 30-35 लोकांचा एक ग्रुप झाला. नंतर सगळे चेअरमन सेक्रेटरी आले, त्याच्यानंतर सोसायटीतले ॲक्टिव्ह लोकही आले
आणि एक युनायटेड रेसिडेंट असोसिएशन आम्ही स्थापन केलं आणि त्याच्या माध्यमातून सगळ्यांसाठी फॉलोअप करणं चालू केलं आम्ही. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला नंतर ड्रेनेज लाईनही करून घेऊ शकलो आम्ही, नंतर रोड करून घेऊ शकलो, नंतर पाण्याची लाईनही आम्ही त्यावेळेस करून घेऊ शकलो आणि पाण्याचाही खर्च खूप सोसायट्यांचा कमी झाला त्यावेळेस. आणि आत्ता ज्या नवीन सोसायटी आहेत त्यांना अजूनही त्रास आहे, किंवा ज्या त्यावेळेस सुटले होते प्रश्न त्यांना आत्ताही प्रेशर कमी झाल्यामुळे त्यांनाही टँकर घ्यावं लागतात, कारण मुळात लोकसंख्या पण वाढली आणि त्या दृष्टीनं महानगरपालिकेनं त्यांचं काम नाही वाढवलं. मला मुळात या गोष्टी ज्यावेळेस करत असताना म्हणजे शनिवार रविवार मिळायचा, सुट्टी टाकून काही दिवस महानगरपालिकेला हे करायचो. मग मुळामध्ये म्हणलं की नागरिक म्हणून आम्हाला कोणता कोणता हक्क आहे, मग हे अभ्यास करणं चालू केलं. तर त्याला मला काही गोष्टी पुढे आल्या माझ्या. तर एक मोहल्ला समिती एक असती, मोहल्ला समिती एक वार्ड लेवलवर होती जिथं महिन्यातून एकदा भरती आणि तिथं नागरिकांचं म्हणणं मत त्यांचं किंवा समस्या समजून घेतल्या जातात आणि तिथं काम करणं अपेक्षित आहे, होत नाही काहीच. पण मग अशा ह्याच्यावर आम्ही चालू केलं. तर मला दुसरं ह्याच्यामध्ये असं म्हणायचं आहे की मुळात म्हणजे आता 4-5 अशा प्लॅटफॉर्म आहेत जिथं नागरिक प्रश्न मांडू शकतात, पण ते प्लॅटफॉर्म पूर्णची पूर्ण काय म्हणता येईल निकामी करून ठेवलेले आहेत. तिथं तुम्ही आवाज जरी उठवला तरी तिथं आवाज होत नाही त्याची पूर्तता. हा माझा पाठीमागच्या 6-7 वर्षाचा अनुभव आहे. त्यातला पहिला प्लॅटफॉर्म म्हणजे मोहल्ला समिती, ज्याची बैठक महिन्यातून एकदा होती. आता मुळात ही बैठक जी आहे तर आपण जर आत्ता जर बघितलं तर सगळे जवळपास पेरिफेरलमध्ये पुण्याच्या किंवा अगदी सगळ्याच आता कंपन्यांना सुद्धा शनिवार रविवार सुट्टी असते. तर मी आयुक्तांना म्हणजे मी पत्रही लिहिलं त्यावेळेस, माझ्याकडे त्याच्या कॉपी आहेत, की ही सुट्टीच्या दिवशी का घेतलं जाऊ नये. म्हणजे तुम्ही महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी घेतात. गुरुवारी घेण्याचं कारण त्यावेळेस असू शकतं की त्यावेळेस इंडस्ट्रीला सुट्टी गुरुवारी असायची. तर म्हणजे त्यांना सरळ म्हणणं असायचं की तुम्ही या ज्या मोहल्ला कमिटीच्या मिटिंग घेता त्या शनिवारी घ्या. आणि आता बालेवाडी आणि औंध याच्यातला खूप फरक आहे. बालेवाडी ही अंडर डेव्हलपमेंट आहे, औंध त्या मानानं थोडं पुढे गेलेलं आहे. तर 2 वेगळे वेगळे ग्रुप झाले पाहिजेत, वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळ्या ह्याला टॅकल केले पाहिजेत. आणि मुळात ह्याचं जे स्थान आहे किंवा हे घ्यायचं कुठं, तर ह्याला स्थळ हे औंध क्षेत्रीय कार्यालय नसून सुट्टीच्या दिवशी एखाद्या क्लब हाऊसमध्ये का नाही घेतलं पाहिजे, किंवा 2 तास महिन्यातून 2 तास सरकारी यंत्रणेला नागरिकांसाठी काढायला काय फरक पडतोय, असं आम्ही त्यांना मागणी करायचो. आणि आमच्या मागणीला फक्त 1 आणि 2च वेळेस त्यांनी आले, सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये त्यांनी अरेंज केलं. पण नंतर फॉलोअप घेऊन आम्ही थकलो, पण त्यांनी कधीच नंतर आले, कारण अधिकारी बदलायचा, दुसरा अधिकारी यायचा, मग त्याला ते आवडायचं नाही. मुळात ह्या ज्या मोहल्ला कमिटीच्या ज्या मीटिंग आहेत, ह्या मीटिंग लोकांच्या वेळेनुसार मला वाटतं महिन्यातून एकदा अधिकाऱ्याने वेळ काढून त्या प्रभागातल्या शाळेमध्ये असेल, त्या प्रभागातल्या दवाखान्यांमध्ये असेल, सरकारी दवाखाने, सरकारी शाळा म्हणतोय मी, किंवा सोसायटीचे क्लब हाऊस असेल, इथंच होस्ट केले पाहिजे, जेणेकरून लोकांचं पार्टिसिपेशन तिथं वाढेल जास्त आणि जास्तीत जास्त लोक अशा ह्याच्यामध्ये सामील होऊन म्हणणं मांडतील, मत मांडतील. आणि त्याच्यावर जर त्यांनी आठवड्याभर काम केलं, महिनाभर काम केलं, तर नक्कीच त्याला यश मिळू शकेल. आणि लोकांचं पार्टिसिपेशन वाढल्यामुळं वेगवेगळ्या भागातून प्रश्नही अधिकाऱ्यांना कळू शकतील. मला पुढे जाऊन म्हणायचं आहे की एरिया सभा एक कन्सेप्ट आहे, जो 2009ला राज्य सरकारनं त्याला अंमलात आणलेला आहे, पण पुणे महानगरपालिकेत कुठंही त्याची अंमलबजावणी होत नाहीये. एरिया सभा म्हणजे काय असते की तुम्हाला एक तिथला स्थानिक नगरसेवक, त्याचा अध्यक्ष असतो, त्यांनी एक समिती बनवली पाहिजे आणि एक 3 महिन्यातून 4 महिन्यातून एकदा भेटलं पाहिजे. आणि ह्याच्यावर मुळात की कोणता प्रोजेक्ट हाती घ्यायचा, कोणत्या प्रोजेक्टला जास्त प्राधान्य द्यायचं, जे बजेट आहे जे नगरसेवकांना जवळपास 5 कोटीच्या आसपास मिळतं, तर ते अलोकेट कुठं झालं पाहिजे याच्यावर चर्चासत्र असतं तिथं. आणि नागरिक जे म्हणतील, जसं म्हणतील त्या मेजॉरिटीला फॉलो करूनच काम झालं पाहिजे. हे एक कायदा आहे, त्याला क्षेत्रसभा म्हणतात किंवा एरिया सभा ऍक्ट म्हणतात त्याला. तर असे हे घेणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांचं इंटरॅक्शन वाढेल, लोकांचं मत त्याच्यात हे कळेल. त्याच्यानंतरच मला असं म्हणायचं की महानगरपालिकेचं तुम्ही बातम्या ऐकत असाल तर काल परवाचं आहे की 500 कोटीच्या आसपास बजेट, 25 लाखापेक्षा कमी जे काम प्रोजेक्ट घेतात त्याच्यावरची स्क्रुटिनी न होता खर्च केलं जातं. म्हणजे हे खरंच किती दुर्दैवी गोष्ट आहे की आपल्याकडं 1-1 लाखाचा 1-1 हजाराचा हिशोब देणारे आपण जनता सगळी, पण 25-25 लाखापर्यंत न स्क्रुटिनी होता बजेट स्पेंड करणं म्हणजे किती घातक आहे. आणि मला त्याचे पुढे जाऊन म्हणायचे की सोशल ऑडिटिंग असा एक कन्सेप्ट असतो, जो कन्सेप्ट की तुमच्या गल्लीत जर रस्ता झाला तर तिथल्या नागरिकासमोर त्याचं ऑडिट झालं पाहिजे, त्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. आणि असे ज्यावेळेस प्रोजेक्ट किंवा रस्ते केले जातात, ह्याला एक पारदर्शक फलक लावायला किती खर्च लागतो, असा
पारदर्शक फलकवर तुम्ही काय काय लावू शकताय? पारदर्शक फलकवर तुम्ही एकतर ते रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं, त्याचे पैसे किती होते, त्याचा मेंटेनन्सचा कालावधी किती, प्रोजेक्ट स्टार्ट एंड डेट पाहिजे त्याच्यावर, आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचाही टोल फ्री नंबर देऊ शकतायत, महानगरपालिकेचाही टोल फ्री नंबर देऊ शकतायत की सन 2015ला काम चालू झालं, ते जर 6 महिन्यात संपलं तर ते सन 2020 पर्यंत त्याचा कालावधी आहे. ते रस्त्याला खड्डा जरी पडला तरी त्या यंत्रणेची जबाबदारी आहे, त्या गुत्तेदाराची जबाबदारी, असं जर त्याच्यावर लिहिलं तर नागरिक फॉलोअप घेतील त्याचा, आणि याच्यामुळे पारदर्शकता प्रभागातही वाढेल. पूर्ण पुणेसाठी हे खूप चांगल्या पद्धतीनं लागू होऊ शकतं. आणि ज्या ठिकाणी लोकसहभाग आहे तिथं करप्शन होण्याचं खूप कमी प्रमाण आहे. हे दिल्लीमध्येही आपण बघत असताल, किंवा जे स्वराज्य मॉडेल जे अरविंद केजरीवालनं सांगितले त्याच्यात हेच सांगितले की लोकसहभागातून त्याचं बजेट झालं पाहिजे, त्यांचे फाईल पास झाले पाहिजेत. कारण लोकांना जर तिथं राहणाऱ्या लोकांना जर त्याला ग्रीन सिग्नल नाही दिला की हे नाही, क्वालिटी झालेलं नाहीये, तर यांना पैसे देऊन तरी उपयोग काय? म्हणजे इथपर्यंत स्क्रुटिनी का होऊ नये, म्हणजे हा खरंच मूळ मुद्दा आहे आणि ती झालंच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. म्हणजे सोशल ऑडिटिंग झाल्यानंतर तुम्ही बघत असाल की कामाचा फीडबॅक, म्हणजे आता मी एक लहान सोसायटी चालवतो ज्याच्यामध्ये जवळपास आमचं 32 लाखाच्या आसपास वार्षिक बजेट असतं. तर कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला किंवा याला आम्ही ज्यावेळेस काम देतो त्या कॉन्ट्रॅक्टरचं किमान काम होईपर्यंत 1-2 वेळेस विचारणं असतं की सर तुमच्या अपेक्षाप्रमाणे काम झालंय का नाही, आणि अपेक्षाप्रमाणे काम झालं नाही तर आम्हाला अधिकार असतो की आम्ही ते बिल थांबवू शकतो किंवा त्याला त्याच्याकडून काम करून घेऊ शकतो. पण माझी सोसायटी किंवा त्या अर्थानं सगळ्याच सोसायटी बालेवाडीमधल्या किंवा पूर्ण पुण्यामधल्या करोडो रुपयाचा टॅक्स महानगरपालिकेला जमा करते. जवळपास 2600 कोटीच्या आसपास प्रॉपर्टी टॅक्स जमा केला जातो. 2600 कोटी म्हणजे खूप मोठी अमाऊंट झाली, आणि प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून फक्त सांगतोय मी. तर याचं ज्यावेळेस आपण इतके पैसे महानगरपालिकेला देतो, जसं आम्हाला कॉन्ट्रॅक्टर विचारतो, महानगरपालिकेच्या एकतरी इंजिनियरनं किंवा एकतरी सहाय्यक आयुक्तानं कधीतरी विचारलंय का की बाबा तुम्ही जे पैसे देतात त्यात तुम्हाला काही कमी पडलंय का, किंवा तुमच्याकडल्या सुविधा मिळतात का तुम्हाला? म्हणजे अशी सिस्टीम आपण का अपेक्षित करू नये की ज्या ठिकाणी आपण काही लोक पैसे देतो तर त्याच्या मोबदल्यात आपल्याला मिळतं का नाही त्यांनी एकदा विचारावं तरी. म्हणजे आपली खरंच ही जी व्यवस्था आहे ही फक्त 5 वर्ष निवडून देऊन गप्प बसायचं किंवा तुम्ही टॅक्स देऊन गप्प बसायचं, तुम्हाला वर्षभर कुणी विचारलं जाणार नाहीये. ह्या सिस्टीमला खरंच विचार करायची गरज आहे आता की अशी सिस्टीम बंद झाली पाहिजे. ज्यावेळेस नागरिक टॅक्स भरतो त्या टॅक्सची तुम्हाला जे तुम्ही अपेक्षित करता की आम्ही टॅक्स कशासाठी भरतो, रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन असेल, स्ट्रीट लाईट असतील, ही असतील, तर त्यासाठी भरतो, त्यावेळेस ते मिळतात का नाही मिळतात याच्यावर महानगरपालिकेनं एकदा तरी विचारावं, वर्षातून एकदा तरी एखाद्या सोसायटीला. पण असं वर्षातून काय, मी असं जितकं राहिलोय 12 वर्ष झालं मी इथं एका सोसायटीत राहतो, पण आम्हाला महानगरपालिका कधीही विचारत नाही. आणि इनफॅक्ट आम्ही ज्यावेळेस काम घेऊन जातो एखादं, तर ते पाण्याचं काम घेऊन गेलं क्षेत्रीय कार्यालयात, आम्हाला माहिती आहे की ते होत नाहीये. पण आम्ही ज्यावेळेस पाण्याचा विषय रेस करतो त्यावेळेस तिथले सहाय्यक आयुक्त म्हणतात ते आमचा मुद्दा नाहीये. 12 मीटरच्या पुढच्या रस्त्याचा एकही प्रश्न विचारला ते म्हणतात आमच्या अखत्यारीत येत नाहीये. अरे बाबांनो, पण तुम्ही महानगरपालिकेचाच एक अंश आहेत ना, महानगरपालिकेच्या ह्याच्यात काम करतात ना तुम्ही. तुम्हाला किती खर्च लागतो असा की एखादा इंजिनियर हायर केला, एखादा प्रोफेशनल माणूस हायर केला, महानगरपालिकेचा एम्प्लॉय हायर केला की ज्यांनी नागरिक जे तुमच्या अखत्यारीत येत नाहीत, जे क्षेत्रीय कार्यालयाच्या सोडून सेंट्रल बिल्डिंगच्या अखत्यारीतले प्रश्न असतात, त्या प्रश्नाला तो माणूस का नाही फॉलोअप करू शकत? म्हणजे आम्ही सुट्टी काढून यायचं, एखादी मिटिंग अटेंड करायची, तिथं मिटिंगमध्ये सांगितलं जातं की हे आमच्याकडे येत नाही, मग आम्ही स्मार्ट सिटीच्या मागं लागायचं, पीएमआरडीच्या मागं लागायचं, त्या एमएसएबीच्या मागं लागायचं, आम्हीच लागायचं नागरिक म्हणून. मग तुम्ही टॅक्स घेता कशासाठी? म्हणजे ह्या गोष्टीचा किती हे केला जातो. आणि मुळात खरंच जनतेला दोष देऊन खूप राजकीय लोक होतात की जनताच बिघडलेली आहे, जनताच फॉलोअप घेत नाहीये. आणि मला काही अंशी त्याच्यात थोडं तथ्य वाटतं की आपण नागरिक जे आहेत म्हणजे गुलामीच्या ह्याच्यामध्ये म्हणता येईल, किंवा गुलामी खूप मोठा शब्द झाला, पण हे काहीच होऊ शकत नाही, ह्याच्या मागे लागून उपयोगच नाही असं आपल्याला नेहमी वाटतं. तर मुळात ज्यावेळेस एखाद्या शाळेची एक उदाहरण देतो की एखाद्या शाळेची 10% फीस वाढती, मग आपण नागरिक असा विचार करतो की माझं 10% पॅकेज कसं वाढेल याच्यावर आपण लक्ष देतो. पण हे प्रश्न विचारत नाहीये त्या व्यवस्थापनाला जाऊन किंवा सरकारला जाऊन की 10% फीस कोणत्या धर्तीवर वाढवली तुम्हाला असा कोणता खर्च वाढलाय ज्याच्यामुळे 10% फीस वाढवावं लागली तुम्हाला. मग असंच करांचा असेल की आपण नागरिक ते थोडं निष्काळजी घेतो. मला वाटतं की ह्याला एकमेव कारण आहे की आपण खेटे घेऊन सुद्धा आपल्याला यश मिळत नाही त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टीला खरंच हात घालत नाहीयेत. तर मला मुळात म्हणायचं आहे की
आम आदमी पार्टी ज्यावेळेस मी बघतो आणि म्हणजे खरंच पक्ष जॉईन करण्याचं मला लहानपणीपासून कधी स्वप्न नव्हतं मला की राजकारणात जावं. म्हणजे आपला खुश होतो की गावातून पहिला इंजिनियर होतो, इंजिनियर शिक्षण घेतलं, नंतर जॉब लागला, म्हणजे लंडन सारख्या ठिकाणी जाऊन राहिलो, साऊथ कोरियाला जाऊन राहिलो. त्याच्यानंतर वाटायचं की आपलं व्यवस्थित आयुष्य जगावं किंवा आपल्याला सगळं मिळणार आहे, आता सगळ्या शहरात असणार आहेत, सगळ्या सुखसुविधा मिळणार आहेत, लाईफस्टाईल एक चांगली असेल, आपण पैसे कमवू शकू, त्याच्यातून आपण हातभार लावून काही सामाजिक ऍक्टिव्हिटी करू शकतो जे आम्ही गावाकडे करायचो. पण मुळात ह्या गोष्टीला खूप असा म्हणजे काय म्हणताल की छेद बसत गेला की ह्या विचाराला. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आजही आम्ही एखादा प्रश्न उचलला तर ते तात्पुरता केला जातो. म्हणजे तुम्ही यंत्रणेला ज्यावेळेस लक्षात आणून देता की बाबा हे रस्ता साफ होत नाही, साफसफाई करून घ्या, तर ते 2 दिवस केला जातो, 3 दिवस केला जातो, परत आम्हाला आठवड्यानंतर त्यांना फॉलोअप करून ती परत साफ करून घ्यावा लागतो. मग ऑटोमॅटेड चालणारी यंत्रणा का नाही आपल्याकडं? या जर खोलात गेलं तर ह्याला एकमेवच कारण आहे की एक चांगला सक्षम पर्याय म्हणून जसं दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीनं केलं तसं पुण्यात होऊ शकतं आणि पुण्यातही बदल घडू शकतं. पुण्याचं तुम्हाला सांगतो, एका माणसामागं जवळपास 24,000 रुपये महानगरपालिका खर्च करते. ते तुम्हाला आश्चर्य वाटेल ह्या गोष्टीचं, पण आपलं 8,592 कोटीचं बजेट आहे आणि ह्याच्यात जर पारदर्शकता आणली तर माझा असा आत्मविश्वास आहे, मला जेवढं दिसतं तेवढं, की 20,000 कोटीच्या आसपास हे बजेट 5 वर्षात जाऊ शकेल. कारण खूप बजेटची गळती आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या अकाउंटमध्ये पैसे न जाता, मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कशा कशा पद्धतीने लूट केली जाते महानगरपालिकेची. तर हे थांबवू शकते, हे आम आदमी पार्टी थांबवू शकते. आणि मी जे तुम्हाला सांगितलंय, एरिया सभा असतील, तुमचा मोहल्ला हे असतील, सोसायटी ऑडिट असेल, या गोष्टीला तंतोतंत जुळवणी करून केलं जाईल. प्रत्येक प्रभागामध्ये एक मोहल्ला समिती असेल, वार्ड लेवलला एक मोहल्ला समिती असेल आणि पुणे शहराच्या लेवललाही एक समिती असेल. मुळात हे म्हणजे मी समितीला का ट्रेस देतोय, कारण मला माहिती आहे की राजकारणात गेल्यानंतर मला सगळंच ज्ञान आहे असं नक्कीच नसणार आहे. तुम्ही काही पर्यावरणावर काम करणारे लोक आपल्यापेक्षा अभ्यास करून पुढे गेलेले आहेत, काही रस्त्यावर काम करणारे लोक आपल्यापेक्षा अभ्यास करून पुढे गेलेले आहेत. अशा लोकांचं इनपुट घेणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय इनपुट न घेता तुम्ही जर काम केलं तर तुम्ही असं बघत असाल की अख्ख्या पुण्यामध्ये पुण्याचे ढव साचलेले आहेत. म्हणजे तुम्ही कितीतरी बघताल की एखादी वास्तू बांधली आणि ती 1-2 महिन्यांनी 6 महिन्यांनी बंद पडली, असा कोट्यावधी रुपयाचं नुकसान होतं जातं. हे थांबवण्यासाठी ज्या, आता मी सोसायटी चालवताना खरंच एक ह्यानं सांगतो की अभिमानानं सांगतो की माझ्या कमिटीमध्ये वेगवेगळ्या स्तराचे लोक आहेत. म्हणजे काही इंजिनिअरिंगमध्ये एक्सपर्ट आहेत, काही डिसिजन घेण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, काही कंपनीचे सीईओ आहेत जे 200-200, 500-500 लोकांना हँडल करतात. आता मी काय एवढा मोठा माणूस नाहीये की मी माझी मनमानी करू शकतो इथं. अशा लोकांचं इनपुट घेतल्यानंतर खूप चांगलं काम होऊ शकतं. मी हे पाठीमागच्या 6-7 वर्षात सोसायटीत करत आहे आणि ते शक्य आहे पुणे शहरामध्ये सुद्धा, कारण आपल्याकडं खूप काही कौशल्याची लोक सुदैवानं पुण्याला लाभलेले आहेत. तर यांचं इनपुट घेऊन जर काम केलं तर नक्कीच बजेटची नासाडी होणार नाहीये, जनतेच्या धार्जिन काम होऊ शकतात. तर मी जसं सांगितलं तसं की आम आदमी पार्टी आल्यानंतर प्रत्येक प्रभाग लेवलवर एक समिती असेल, ज्याची एक त्याला आपण म्हणता येईल की मोहल्ला समिती असणार आहे. त्याच्यानंतर वार्ड लेवलवर एक समिती असेल, 15 वार्ड आहेत पुण्यामध्ये, आणि नंतर झोन लेवलला सुद्धा एक समिती ठेवू शकतो आपण. झोन 5 आहेत पुण्याची आणि एक सेंट्रल एक समिती ठेवू शकतो. आणि अशा जेवढे पर्यावरणीय प्रेमी आहेत किंवा जे सामाजिक ऍक्टिव्हिस्ट आहेत लोक, यांना सामावून घेतलं जाईल. आणि मुळात विदेशात जाऊन नगरसेवक शिकून येतात. काय शिकून येतात ह्यांचा आम्ही अभ्यास केला तर त्यांनी कधीही रिपोर्ट नाही सबमिट केला काय शिकून येतात. मुळात नगरसेवकाला विदेशात जाऊन शिकायची गरजच नाहीये, कारण तितकं नॉलेजही नसतं त्याचं. आता मी पर्यावरणात जाऊन काय शिकणार आहे विदेशामध्ये? जर पर्यावरणावर काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला जर आपण अप्रोच केलं, त्यांना समितीत घेतलं, त्याच्यातल्या एखाद्या हुशार माणसाला जर पाठवलं तर तो नक्कीच इनपुट घेऊन येईल आपल्या तिथून काहीतरी, आणि त्याचं इम्प्लिमेंट आपण करू शकतो इथं. तर हे प्रत्येक ठिकाणी राजकारणी लोकांनाच इन्व्हॉल्व्ह होणं आणि स्वतःला जास्त बुद्धी आहे, कारण बुद्धी कशामुळे जास्त अशी दाखवली जाते, कारण पॉवर असते त्यांच्याकडं, पैसे खर्च करायचे कुठं असतात. तर ही पॉवर लोकांच्या हातात दिली पाहिजे. लोकांच्या त्या ज्या समिती आहेत, ज्या मीटिंग आहेत, यांना जर आपण जर पॉवर दिली तर ते नक्कीच लोकधार्जिन काम होऊ शकतं आणि ते काम सातत्यानं लॉंग टर्म टिकू शकतो, भ्रष्टाचार कमी होऊ शकतो, ह्यातून पारदर्शकता येऊ शकते. मला खूप काही गोष्टी ह्याच्यामुळे बोलायच्या आहेत की महानगरपालिकेनं फीडबॅक सुद्धा घेतला पाहिजे ना स्वतःच्या कामाचा. म्हणजे जसं म्हणतो की साधा कॉन्ट्रॅक्टर फीडबॅक घेतो, महानगरपालिकेने का फीडबॅक घेऊ नये? तुम्ही कोट्यवधी रुपयाचे जर तुम्ही संकलन करांचं करता तर तुम्ही एखादा अधिकारी नेमून फक्त फीडबॅक सिस्टीम का नसू नये? म्हणजे त्यांनी फक्त प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचं, म्हणजे सहाय्यक आयुक्ताच्या कामाचा फीडबॅक एक सिस्टीम आहे
आणि त्याचा रिपोर्ट पब्लिश केला की यांनी हे काम म्हणले होते, हे काम झाले, हे काम नाही झालेलं. किंवा सोसायटीच्या गेटवर जाऊन विचारावं ना. म्हणजे ही अपेक्षा करणं का, म्हणजे काय आश्चर्य नाही ना याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस, माझी सोसायटी 25 ते 30 लाखाच्या आसपास वर्षाला महानगरपालिकेला फक्त प्रॉपर्टी टॅक्स देते. मी इन्कम टॅक्स, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन ह्या टॅक्सचा, जीएसटीचा अजूनही विचार मांडत नाहीये. पण इतके मोठे जर टॅक्स आपण देत असू तर आम्हाला किमान महानगरपालिकेने एकदा विचारलं, बाबा तुम्ही राहतात कसे? तुम्ही टँकर माफियाच्या आम्हाला तोंडात देता, तुम्ही म्हणजे ड्रेनेज सिस्टीम जी वर्स्ट आहे त्याच्या आम्हाला हे करता. लोकांना रोज अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे मला असं वाटतंय. आणि हे म्हणजे याच गोष्टी थांबवण्यासाठी माझ्यासारख्या अनेक तरुणांनं आम आदमी पार्टी जॉईन केलेली आहे. आणि मला अभिमानानं सांगायचं आहे की आम आदमी पार्टीनं सत्तेत येण्याच्या आधीच प्रत्येक गोष्टीवर मॉडेल बनवलंय. प्रत्येक गोष्टीवर किती खर्च होतो, शिक्षण असेल, आरोग्य असेल, टँकर असतील, तुमचा कचरा असेल, तुमच्या अनेक, म्हणजे तुमचं पार आम्ही इथपर्यंत बजेट काढलेलं आहे किंवा इथपर्यंत पैसा महानगरपालिका येतोय की तुमचा होर्डिंगवर पैसा महानगरपालिकेत किती मिळतो, तुमच्या जेवढ्या वास्तू आहेत त्याच्यातून कर किती संकलन होतं. म्हणजे विजयकुमार सरांच्या मदतीनं आमचे राज्य संघटक, पुण्याचे कार्याध्यक्ष यांनी खूप आम्ही लेवलवर पुढे गेलेलो आहोत, खूप अभ्यास केलेला आहे. आणि आम्ही इथून पुढं सिस्टीमला घाम फोडू. आणि जर सत्तेत आलो तर आम्ही नक्कीच प्रत्येक गोष्ट जनहिताची कशी असेल, जनतेसाठी कशी असेल, या सगळ्या एकंदरीत मी आजपर्यंत तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओमध्ये एकदा तरी शिक्षणावर अपेक्षा केली का ह्यांच्याकडून, एकदा तरी आरोग्य सिस्टीम ह्यांनी चांगली उभा कर अशी केली का? कारण अपेक्षाही करू शकत नाहीत. महानगरपालिकेनं नागरिकांना रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, फुटपाथ, कुत्रे, घाण, दुर्गंधी, कचरा याच्यामध्ये एवढं गुरफडून ठेवलंय की चांगल्या सुविधा, तुमच्याकडे चांगलं एखादं गार्डन असणं, तुमच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या चांगल्या अद्ययावत असणं, तुमचे जे त्यांचे महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र आहेत ते चांगले असणं, कमला नेहरू सारखं हॉस्पिटल सारखे अनेक हॉस्पिटल बांधू शकतो आपण, इतके महानगरपालिकेकडे पैसे. तर या गोष्टीलाही सुद्धा आम आदमी पक्ष हात घालू शकेल. दिल्लीप्रमाणेच नंतर पंजाबमध्ये जे होतंय ते आपण एक अशी अपेक्षा मी व्यक्त करतो किंवा असं याच्यावर काम करणार आहेत की पुणे शहरही जागतिक लेवलला घेऊ शकतो. इथल्या लोकांचा हक्क आहे तो. इथले लोक तितका टॅक्स भरतात, तितकं हे करतात. म्हणजे मला टॅक्स भरताना मी ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस खरंच वाटतं की महानगरपालिकेला पैसे टॅक्समध्ये देण्यासाठी, इन्कम टॅक्स भरण्यासाठी रात्र दिवस लोक डोळे फोडतात. प्रोजेक्टची डेडलाईन मीट करण्यासाठी करोडो रुपये ज्यावेळेस महानगरपालिकेच्या टॅक्समध्ये जातात हे कुठून येतात? तर तुमचे माझ्यासारखे लोक अनेक गोष्टीवर हे करतात. म्हणजे रात्र जागून हे करणार, कष्ट घेणार स्वतःसाठी. आणि इन्कम टॅक्स असेल, नंतर जीएसटी असेल, तुमचा प्रॉपर्टी टॅक्स असेल, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये की लोकांना 100 रुपये जर कमवले तर इन्कम टॅक्स वर्ग जो भरतो त्यांनी किमान 50 ते 60 रुपये सरकारला देतो. आणि साधा पार्लेजीचा पुढे जरी घेतला तुम्ही तर 10 रुपये ते सरकारला मिळतात. तर इतक्या माफक दरामध्ये जर पैसे मिळत असतील तर महानगरपालिकेची जबाबदारी बनती, राजकीय व्यवस्थेची जबाबदारी बनते की लोकांना सुविधा दिल्या पाहिजेत. आणि लोकांना विनाकारण हेलपाटे घेत नाही. आम्ही उंबरटे झिजले खरं, क्षेत्रीय कार्यालयाचे असतील, महानगरपालिकेचे असतील, अनेक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली. काही लोकांनी वागणूक चांगली दिली नाही, पक्ष म्हणून वेगळ्या पद्धतीनं बघतात आमच्याकडे ते. पण हे कुठंतरी सगळ्या पक्षांनी एक हे लावला पाहिजे, सूर धरला पाहिजे की यंत्रणा ही लोकांच्या कामी असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम आदमी पक्ष तर सगळ्याच्या पुढं असेल नक्कीच. आणि पुण्यामध्ये आम्ही नक्कीच बदल घडवू इच्छितो. तर मला बोलायचं खूप होतं. मला हेही माहिती की बोलताना मी फार भावनिक पण होतो, कारण त्या सगळ्या फेजमधून जात असताना, वेगवेगळ्या प्रसंगाला तोंड देत असताना मनस्तापही सहन करावं लागलेलं आहे. खूप गोष्टीच्या धमक्याही मिळालेल्या आहेत. खूप गोष्टीच्या धमक्याला तसं घाबरत नाहीत आम्ही. पण मला एक म्हणायचं आहे की अधिकाऱ्याने आमच्यावर केस करेल अशा सुद्धा धमक्या दिलेल्या आहेत मला. पण म्हणायचं तुम्ही काय केस करणार, तुम्ही एनओसी दिली, तुम्ही केसच नाही करू शकत, अशा गोष्टीला हे करायचो आम्ही. पण मला मुळात हे सांगायचं की एक नागरिक म्हणून म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की हॅपीनेस इंडेक्स वाढला पाहिजे, त्याच्याशिवाय शहराची हे कशी काय होणार आहे. तर असे खूप गोष्टी आहेत ज्याच्यावर मला अजून काही व्हिडिओमध्ये बोलेल मी. तर मला वाटतं मी आता इथंच थांबतो. आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांनी कोणी बघितलं, ज्यांना कोणाला आवडलं त्यांनी नक्की शेअर करावं, कॉमेंट करावं. आणि अजून काही विषयावर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवले जातील, ऑनलाईनही येईल. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला नकारात्मक नक्कीच बघायचं नाही आहे. ते सॉल्व्ह कसं होईल, म्हणजे लोकांना सुविधा कशा देता येतील ह्याच्यावरच आम्ही काम करणार आहोत.
तर तुमचे सर्वांचे आशीर्वाद लाभावत आणि सर्वांनी आम आदमी पक्षाला एक चांगली संधी द्यावं पुण्यामध्ये ही एक विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.